नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीमध्ये सभा। कणकवलीत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका। 15 आणि 17 मे रोजी मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभा। साताऱ्यातल्या सभेत अजित पवारांची तुफान फटकेबाजी। राजीव गांधींचा चुकून राहुल गांधी असा उल्लेख, तर सारवासारव करताना माध्यमांवरच मिश्किल टिप्पणी। पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबावर बोलतात, पण त्यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळलंय, शरद पवारांचा पलटवार। मोदींनी किती डोळे मारले, खुणावलं, तरी मवियातले कोणताही घटक पक्ष आमिषाला बळी पडणार नाही। संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका। राज्यामध्ये काँग्रेसला 10 ते 12 तर शरद पवार गटाला 8 ते 9 जागा मिळतील। शरद पवारांनी वर्तवला अंदाज, तर मोदींच्या महाराष्ट्रातल्या सभेवरूनही पवारांचा टोला। निवडणुकीनंतर भाजपत जाणार असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप सुशील कुमार शिंदेंनी फेटाळला। काँग्रेसमध्येच जन्मलो आणि वाढलो, मग काँग्रेस कशी सोडणार, असं प्रत्युत्तर। कोरोना काळात पंतप्रधान मोदींकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, म्हणून मोदींना मौत का सौदागर म्हणणं योग्यच, प्रकाश आंबेडकरांची टीका। बीडमध्ये जातीपातीचं राजकारण का, धनंजय मुंडेंचा प्रचार सभेमध्ये सवाल। शेजारच्या जालन्यात नाही, पण बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी राजकारण, मुंडेंचा आरोप। दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली पुन्हा भाजपमध्ये दाखल। गेल्या आठवड्यातच दिला होता काँग्रेसचा राजीनामा। ऐन निवडणुकीत धामधुमीमध्ये काँग्रेसला दिल्लीमध्ये मोठा धक्का। मराठवाड्यामध्ये 11 मोठ्या धरणांपैकी 3 धरणांमध्ये 0% पाणीसाठा। जायकवाडीमध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।